पुणे आणि पिंपरी चिंचवडवरून भाजप राष्ट्रवादीतलं वातावरण तापलं। अजित पवारांना सोबत घेताना विचार करा, हे मी देवेंद्र फडणवीसांना आधीच बोललो होतो। रवींद्र चव्हाण यांचा खुलासा। अजित पवार आणि भाजपमध्ये खडाजंगी। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या काळात फक्त लुबाडणूक। अजित पवारांची टीका, तर आम्ही आरोप केल्यास अजित पवारांना अडचण होईल। रवींद्र चव्हाणांचा इशारा। ज्यांनी 70,000 कोटींचे आरोप केले त्यांच्यासोबत सत्तेत अजित पवारांचा मिश्किल टोला, तर मोदी आणि फडणवीसांनी अजितदादांच्या वक्तव्यावर उत्तर द्यावं, राऊतांचं आव्हान। आयुष्यात कधी अशी निवडणूक पाहिली नाही। उमेदवार बिनविरोध निवडून येण्यावरती राज ठाकरेंची प्रतिक्रिया। बिनविरोध पॅटर्न विरोधात मनसे कोर्टाचे दरवाजे ठोठावणार। महापालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच महायुतीची 66 जागांवरती बाजी। राज्य निवडणूक आयोगाकडून चौकशीचे आदेश। महापालिकेसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला। सामदाम दंडभेद वापरत बिनविरोधचा ट्रेंड। 5-10 कोटी रुपये दिले। खासदार संजय राऊतांचा आरोप। प्रशासनानेही उमेदवारांवर दबाव टाकल्याचा राऊतांचा दावा। महापालिका निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस इचलकरंजीत। शहरातील प्रमुख मार्गावरती मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो। मुंबई महापालिकेसाठी आज युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार। बर्डी डोम मध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची जाहीर सभा। महापालिका निवडणुकांनिमित्त ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत। 6 जानेवारीला खासदार संजय राऊत घेणार मुलाखत। दणदणीत आणि खणखणीत संयुक्त मुलाखत, राऊतांची पोस्ट। सोलापुरात अर्ज माघारी घेण्यावरनं भाजपच्या 2 गटात वाद। मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या मनसेच्या बाळासाहेब सरवदेंची हत्या। भाजपा उमेदवार शालन शिंदेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल। धुळे शहरात निवडणुकीला गालबोट। भाजप आणि अजित पवारांच्या उमेदवारांच्या समर्थकांमध्ये झालेल्या वादातनं गोळीबार। गोळीबारामध्ये भाजप उमेदवाराचा दीर गंभीर जखमी। साताऱ्यातल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पुन्हा वादाचा गालबोट। संमेलन कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींना काळं फासलं। हल्लेखोरांच्या हातात कोयत्यासारखी शस्त्र। कुलकर्णींचा आरोप, हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात। सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक। रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त। सदानंद दातेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 195वी जयंती। साताऱ्यातील नायगावात विविध कार्यक्रमांचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी केलं अभिवादन। देवा देता है तो छप्पर फाड़ के देता है। साताऱ्यातील सावित्रीबाईंच्या जयंती दिनाच्या कार्यक्रमामध्ये भुजबळांची फडणवीसांवर स्तुतीसुमनं। ऑस्कर स्क्रीनिंगसाठी दशावतार चित्रपटाची निवड। विदेशी फिल्म कॅटेगरीमध्ये होणार दशावतारचं स्क्रीनिंग। निर्माता सुबोध खानोलकरांची ट्विटद्वारे माहिती। दारूची मागणी करत तिरुपतीमध्ये तरुण थेट चढला मंदिरावर। पोलिसांनी मागणी मान्य केल्यानंतर उतरला खाली। 3 तासांच्या थरारानंतर दारुडा ताब्यात। बीसीसीआयकडनं बांगलादेशी खेळाडू मुस्तिफुर रहमानला हटवण्याचे निर्देश। बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्स संघाला दिले निर्देश। केकेआरला बदली खेळाडू दिला जाणार असल्याची माहिती।